ए तू ए शंभ्या ए शंभ्या आता ह्यो काय विषय ते तुम्हाला व्हिडिओचे शेवट सांगतोच. व्हिडिओ तेवढा शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ एकदम क्वालिटीच झालाय. तर सकाळी उठल्या पहिल्यांदा कार्डिओसाठी गेलो. झोपायला घरी असू दे ना तर शेडवर असू दे, सकाळी व्यायामाला गेल्याशिवाय आपला दिवसच चांगला जायत ना. गावाकडे सकाळचं कुठं पण फिरा, सकाळचं वातावरण म्हणजे एकदम क्वालिटीच. हायवेला कार्डिओला जायचं म्हणजे गाड्यांच्या विरुद्ध साईडनं चालायला लागतं ना, तर मागणी येऊन कोणतरी टेवला टाकायचं. कसं समोरनं आलेली गाडी दिसली पाहिजे. तिथं जाता जाता लिंबाची काडी घ्यायची आणि दाताव घासत घरी जायचं. तिथनं घरचं आवरलं डायरेक्ट निघालो कॅफेच्या दिशेनं. कॅफेत आल्या मस्तपैकी फरशी पुसून घ्यायची होती. आता मीठ टाकून फरशी का धुते ते मला काही माहित नाही. मी एका रील मध्ये बघितलेलं. कोणाला माहित असेल तर त्यांनी मला कमेंट मध्ये सांगा. तिथनं परत कस्टमर यायला सुरुवात पण झाली. मग त्यांचं थोडंफार फोटो काढून घेतलं आणि त्यांची परत ऑर्डर पण केली. त्यानंतर संध्याकाळी घरी जाताना वैभव दादांनी सगळी भांडी घासून घेतली. घरी गेल्यानंतर आपला शंभू असा झोपलेला की गड्याला एवढा हाका मारून पण गडी उठत नव्हता आणि भावाने दरवाजा पण आत न लावून घेतलेला. सगळी घरातले बाहेर आणि ह्यो एकटा आतमध्ये झोपलेला. एकदाचा गडी उठला पण भावाची काही झोप जायना. ए शंभ्या ए शंभ्या आम्ही शंभूला उठून घेतो. तोपर्यंत आपण भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओत.